नमस्कार मंडळी. केळीच्या बागेतून आपल्याला भरघोस उत्पन्न हवं असेल तर त्यासाठी शास्त्रीय पद्धती वापरणं खूप गरजेचं आहे. चला, आज आपण हेच शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेऊया. प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न असतोच की बाबा, केळीतनं भरघोस उत्पन्न कसं मिळवायचं? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शास्त्रीय पद्धतीनं शोधणार आहोत. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे लागवडीची योग्य वेळ आणि नियोजन. याच एका गोष्टीवर आपल्या संपूर्ण बागेचं भविष्य ठरलेलं असतं. आता हे बघा, लागवडीचा महिना किती महत्त्वाचा आहे ते. समजा जानेवारी ते मार्चमध्ये लागवड केली तर आपलं पीक साधारण 10 महिन्यात हातात येतं. पण हीच लागवड जर जून ते ऑगस्टमध्ये केली तर त्याला लागतात 11 महिने. म्हणूनच अनेक अनुभवी शेतकरी डिसेंबर-जानेवारीला पसंती देतात, कारण तेव्हा लागवड केली की बाजारात चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढते. पण एक गोष्ट अगदी कटाक्षानं लक्षात ठेवा, एप्रिल आणि मे या 2 महिन्यांच्या कडक उन्हात लागवड करायचीच नाही. का? कारण या काळात रोपं जळण्याचा धोका असतो, आपला खर्च उगाच वाढतो आणि सगळंच गणित बिघडतं. चला, लागवडीची वेळ तर ठरली. आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे जमिनीची तयारी. कारण पाया जितका मजबूत तितकीच इमारत भक्कम, बरोबर ना? आता केळीसाठी जमीन कशी असावी? तर सगळ्यात महत्त्वाचं, पाणी साचून राहायला नको, म्हणजे निचरा चांगला हवा. जमिनीतला सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन कमीत कमी 0.5% तरी असावा. आणि जमिनीचा सामू म्हणजेच pH 6.5 ते 7.5च्या मध्ये असेल तर उत्तमच. आणि हे सगळं कसं करणार? सोपं आहे. लागवडीच्या आधी माती परीक्षण करून घ्यायचं. जमीन तयार करताना फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. खोल नांगरट करा. 2. सेंद्रिय खत टाका. आता इथे गंमत आहे, हे खत म्हणजे आपलं शेणखत किंवा ऊसाची मळी थेट बेडवरच टाका. म्हणजे काय होतं की खत थेट झाडाच्या मुळांना मिळतं, वाया जात नाही. आता बेडचं माप, रुंदी साधारण 2.5 ते 3 फूट ठेवा. उंचीचं गणित जमिनीवर अवलंबून आहे. जर आपली जमीन काळी भारी असेल तर बेड 9 ते 11 इंच उंच करा. आणि जर हलकी जमीन असेल तर 6 ते 9 इंच उंची भरपूर झाली. बरं, जमीन तयार झाली, बेडही तयार झाले. आता पुढचा प्रश्न येतो, 2 रोपांमध्ये अंतर किती ठेवायचं? आणि हे अंतर खूप महत्त्वाचं आहे, कारण यावरच झाडाची वाढ, घडाची क्वालिटी सगळं काही अवलंबून असतं. इथे बघा, 2 पर्याय आहेत. एक आहे 5 बाय 5 फुटांवरची घन लागवड. यात एकरी जास्त रोपं बसतात, पण मग झाडांमध्ये स्पर्धा वाढते, पाण्याची, खतांची, सूर्यप्रकाशाची. दुसरा आणि सगळ्यात जास्त शिफारस केलेला पर्याय म्हणजे 7 बाय 5 फूट. यात रोपं थोडी कमी बसतील, पण प्रत्येक झाडाला वाढायला मोकळी जागा, हवा आणि ऊन मिळतं. आणि त्यामुळे काय होतं तर घडाची क्वालिटी एकदम भारी येते. आता बोलूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, पाणी. आणि केळीसाठी पाणी व्यवस्थापन म्हणजे ठिबक सिंचन. याला दुसरा पर्याय नाही. हे वाक्य बघा, एका झाडाला 2 लॅटरल देणं ही आज काळाची गरज आहे. हे अगदी खरंय. दुहेरी ठिबक म्हणजे डबल ड्रिप ही आता एक गरज बनली आहे. याला खर्च म्हणून बघू नका, ही एक गुंतवणूक आहे. पण डबल ड्रिप का? एकेरीनं काय होतं? आता बघा, डबल ड्रिपमुळे झाडाच्या दोन्ही बाजूंना पाणी मिळतं, त्यामुळं मुळं दोन्ही बाजूनी वाढतात. झाडाला जमिनीत घट्ट पकड मिळते, त्यामुळे वाऱ्यात झाड पडत नाही. आणि खत ही दोन्ही बाजूने व्यवस्थित मिळतं. याउलट सिंगल ड्रिपमुळे काय होतं, मुळं एकाच बाजूला वाढतात, झाड एका बाजूला कलतं आणि वाढ ही अर्धीच होते. चला, काय करायचं हे तर आपण बघितलं. आता बघूया की काय नाही करायचं. काही सामान्य चुका आहेत, ज्या टाळल्या तर आपलं मोठं नुकसान टळू शकतं. पहिली चूक, अंतरासोबत प्रयोग करणं. कृपा करून हे करू नका. 7 बाय 5 फूट हे अंतर अनेक वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झालंय. उगाच कमी जास्त केलं की सगळंच बिघडतं. ही दुसरी चूक तर अनेक जण करतात. झाड थोडं मोठं झालं की त्याच्या बुंध्याला माती लावतात. आपल्याला वाटतं की आधार मिळतोय, पण खरं तर आपण झाडाची आधार देणारी पांढरी मुळं तोडून टाकतो. यामुळे झाड मजबूत नाही तर उलट कमकुवत होतं. तिसरी चूक, ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो, खर्च वाचवण्यासाठी सिंगल ड्रीप लाईन वापरणं. मित्रांनो, याने बचत नाही तर नुकसानच जास्त होतं. झाडाची वाढ असंतुलित होते. आणि ही शेवटची चूक, पण खूप महत्त्वाची, टिश्यू कल्चर रोपांची बुकिंग वेळेवर न करणं. ऐन हंगामात चांगली रोपं मिळत नाहीत आणि मग आपलं सगळं नियोजनच बारगळतं. त्यामुळे बुकिंग आधीच करून ठेवा. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? यशस्वी केळीच्या बागेचं सूत्र काय आहे? चला, एकदा पटकन महत्त्वाचे मुद्दे परत आठवूया. हे बघा, सूत्र एकदम सोपं आहे. 1. योग्य हंगामातच लागवड करा. 2. शास्त्रीय पद्धतीने जमीन तयार करा. 3. 7 बाय 5 फुटांचं अंतर पाळा. 4. अगदी सुरुवातीपासून डबल ड्रिपचा वापर करा.
आणि 5 ज्या चुकांबद्दल आपण बोललो त्या कटाक्षानं टाळा. बस. आता शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न. हे सगळं तंत्रज्ञान वापरून आपण आपल्या बागेची वाढ आणि उत्पन्न अजून कसं वाढवू शकतो? जरा विचार करा. यावर विचार करायलाच हवा. तर अशीच शास्त्रीय आणि कामाची माहिती आपल्याला पुढेही मिळत राहावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.